स्टॉप दैट। नो एंट्री इन आजाद मैदान, गैर कानूनी आजाद मैदान में जरंगिया तू नहीं आंदोलन कर सकता, या डंके की चोट पे तू समझ लेना चाहिए। न्यायालयाने म्हटले की संपूर्ण गणेशोत्सवाचा काळ असल्यामुळे आंदोलनाला जे ती परवानगी देण्यात आलेली नाही आणि थेट न्यायालयाने जरांगेवर ताशेरे ओढलेले आहेत। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्त आहेत। सर, न्यायालयाने जे निर्णय दिलेले ते तुम्ही पाहिलेत का? तुमची प्रतिक्रिया काय आहे? न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत। आज बंबई के लोगों के लिए ये बहुत बड़ा दिन है। फिर से एक बार किताब में लिखा जाएगा, इतिहास में लिखा जाएगा कि बंबई को जो कोई डिस्टर्ब करने के लिए आगे बढ़ेगा, कानून उसको अपनी जगह दिखाएगा। आणि म्हणून जरंगेला कायद्यानं आता जागा दाखवलेली आहे। जरंगेला आझाद मैदानात येता येणार नाही, कारण जरंगेकडे कोणती परवानगीच नाही। आणि बेपरवानगी बेकायद्याची मंडळी जमू शकत नाहीत, हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही। हे भारतीय संविधानाच्या आर्टिकल 226 या अधिकारामध्ये न्यायालयाने जे आहे आपला आदेश देताना रिस्ट्रेन केलेला आहे। आणि त्याच्यामुळे कायदा सर्वंकष मोठा असतो, कायद्यापेक्षा जरंगे मोठा नसतो। जरंगेची जी लांबलेली जीभ आहे, महिलांच्या बाबतीत घालून पाडून बोलणे, आई बहिणी काढणे, हे जरंगे लक्षात ठेव। आज तुझं हे सगळं वर्तन न्यायालयासमोर चालू शकत नाही। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या न्यायालयाने नोंद केलेला आहे की गणपतीचा काळ आहे, त्यामुळे अनेक प्रमाणात गर्दी असते, त्यामुळे कुठलीही रहदारी वाहतूक विस्कळीत होऊ नये, त्यामुळे ही परवानगी देण्यात आलेली आहे। हे काय लक्षात ठेवा की आम्ही काल आमची तक्रार रितसर पोलीस तक्रारी सुद्धा आम्ही केल्यात, त्याचबरोबर आम्ही नोटीस सुद्धा दिलेली आहे। आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता जरंगेला, आणि आज आम्ही न्यायालयात आम्ही सुद्धा अर्ज केलेला आहे, आमचा अर्ज आहे, एक जनहित याचिका आहे। या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आज हे न्यायालयाने जे सांगितलेलं आहे त्या निर्णयाचं सगळ्यांनी स्वागतच करावं लागते, कारण न्यायालयापेक्षा कोणी मोठं नाही आणि जरंगेसुद्धा मोठा नाही। आणि त्यामुळं जे काही पॉलिटिकल फादर आहेत जरंगेचे, त्यांनी आता जरंगेला सांगितलं पाहिजे। आता कोण पॉलिटिकल फादर आहे ते वेगळं सांगायची गरज आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार वायू गतीने गेले होते अंतरवलीला, उद्धव, आणि एकीकडे तर सांगायचं की नाही आमचा पाठिंबा नाही। कातड्यातलं राजकारण करणारे हे राजकारणी जे आहेत, उद्धव असतील शरद पवार असतील, त्यांनी आज निषेध करणार आहेत की नाही? एका सार्वजनिक आयुष्य जगणाऱ्या एका महिलेच्या बाबतीमध्ये जरंगे हाणून पाडून बोलतो, एखाद्या आईला अपमानित होईल असं बोलतो, त्याचा निषेध शरद पवार ट्विट करून करणार आहेत की नाही? उद्धव ठाकरे बोलणार आहे की नाही? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जरंगेचं आंदोलन जरी दिसतं असलं तरी जरंगेचा आत्मा हा राजकीय आहे आणि हा सूडघेऊ आहे, हा डिस्टर्बन्स करण्यासाठी आहे, राजकारण नाही। तर जरंगे त्याच्या पुढे जाऊन एखादा कुणाचा तरी टूल आहे। जरंगे हे जे आहे, जरंगे हे फायदा तोट्याचा हिशोब आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की जरंगेने आता समजून जावं की जरंगेचा हे बेकायदा कोणतीच कृत्य चालणार नाही, भविष्यातही चालणार नाही। न्यायालयाने असं सुद्धा म्हटलंय की एकंदरीत ह्या ठिकाणी नाही, पण राज्य सरकारने त्यांना खारघर नवी मुंबईच्या कुठल्या तरी ठिकाणी जागा बघून द्यावी। बघा, आधी त्याला अर्ज तर करू द्या, परवानगी तर मागू द्या। काहीच नाही, मी कायद्यापेक्षा मोठा आहे, त्याची बघा कशी भाषा आहे, म्हणे चाटतात चपला, किती माजलाय तो जरंग्या, किती माजलाय तो जरंग्या, किती माजलाय तो जरंग्या। चपल्या चाटतात म्हणताय, हाणून पाडून बोलताय, कोणाला टमरेल म्हणताय, कोणाला म्हणता उठवून लावतो, यांचा बाजार उठवतो, त्याची किती माजलेपणाची भाषा आहे, किती मगरुरीची भाषा आहे, किती हलून पाडून हलकटपणाचं बोलतोय हा जरंग्या। त्याच्यामुळे पोलिसांनी जरंगेचा आता लाड थांबवावा, राजकारण्यांनी याच्यात हस्तक्षेप करू नये, कारण जरंग्यामुळे काही पोलीस अधिकारी जखमी झाले होते, त्याच्यामध्ये आणखी जरंगे आरोपी झालेला नाही, ती याचिका सुद्धा प्रलंबित आहे। जरंगेला अटक होणं आणि जरंगेला कायदा कळणं, त्यानंतरच मला वाटतं जरंगेच्या ॲक्टिव्हिटी थांबतील। खरं तर त्यांनी असं म्हटलं की मुंबईच्या आझाद मैदानासाठी आम्ही अनेक ठिकाणी मागण्या आणि अर्ज केले होते आणि न्यायदेवता योग्य तो न्याय आम्हाला देईल। आता कोणता? आता तर निकाल दिलेला आहे, 2 आठवड्यात जरंगे स्टॉप दैट। नो एंट्री इन आजाद मैदान, गैर कानूनी आजाद मैदान में जरंगिया तू नहीं आंदोलन कर सकता, या डंके की चोट पे तू समझ लेना चाहिए। मुंबईत येऊ दिलं जाणार नाहीये, तुमच्या याचिकेला योग्य ते उत्तर दिले का न्यायालयाने? अरे भाई, हमने कह दिया ना,
न्यायालय के निर्णय का हम स्वागत करते हैं, पुरजोर स्वागत करते हैं। अक्खी बम्बई न्यायालय के निर्णय का स्वागत करती है। अरे बम्बई इकोनॉमिक कैपिटल है। जरंगे जैसे लोग बम्बई को डिस्टर्ब करने की कोशिश करते हैं, अल्टीमेटम की भाषा करते हैं। अल्टीमेटम की भाषा किसकी होती है? आतंकियों की होती है। अल्टीमेटम की भाषा करने की जरूरत क्या है? संविधान के रूप में बोले, संविधान के साथ चले, हे महत्त्वाचं आहे। जरंगेची भाषा ही अत्यंत अतिरेकी स्वरूपाची आहे, ती चालत नाही। निर्णय न्यायालयाने दिला तरी जरांगे मुख्यमंत्र्यांवर जे ते टीका करताना पाहायला मिळतात, ते बोलतात ते फडणवीस आडकाठी करण्याचा प्रयत्न करतात। बघा, जरंगेचं हे आणखीन एक अंग आहे। जरंगेला याच्यातून मायलेज मिळवायचं असते। त्याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत गोड 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 गुळगुळ गुळगुळ गोड गोड बोलायचं आणि त्यानंतर मग सांगायचं की एकनाथ शिंदे साहेब चांगले आहेत, म्हणजे मराठा लिडरशिपमध्ये हे सांगायचं की मी किती मराठा पॉलिटिकल मसीहा आहे आणि त्याच्यातून जे आहे आपले रेतीचे जे मोजमाप करायचं, टिप्परची मोजमाप करायचे, किती टिप्पर वाढले, किती रेती वाढली, किती वाळू कमी झाली, त्याच्यामुळं हे फायदा तोट्याचा बिझनेस आहे। आणि मराठा इतर मुख्यमंत्री कोणी असतील किंवा मंत्री कोणी असतील, मग भुजबळ साहेब असतील, नुसतं तो मुख्यमंत्री महोदयांना थोडंच बोलतोय, तो यांना सुद्धा बोलतो, भुजबळ साहेबांना सुद्धा बोलतो, तो मुंडे साहेबांच्या बाबतीत सुद्धा बोलत होता। म्हणजे तो काय करतो, स्वतःला मराठा मसीहा, पॉलिटिकल मसीहा व्हायला पाहतो आणि त्याच्यातून मग बेरजेचं राजकारण, मग बेरजेचं राजकारण, मग बेरजेचं राजकारण। जरंग्याचं काय हो? कमाईचं राजकारण, कमाईचं राजकारण, कमाईचं राजकारण। हे बेरजेचं राजकारण नेमकं कोणासोबत सुरू आहे? बेरजेचं राजकारण म्हणजे गणित कळणार का हो तुम्हाला? माय मावली, पैसा, दुसरं काय राहते? आता न्यायालय म्हटलंय की राज्य सरकारने त्यांना नवी मुंबई जागा द्यावी। जर त्यांना नवी मुंबई जागा त्यांनी मागणी केली तर तुम्ही पुन्हा एकदा याचिका करणार? आम्ही सांगतो, जरंगेच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीला, प्रत्येक चुकीच्या वर्तनाला आम्ही जे आहे कडक शब्दामध्ये विरोध करत राहू। जरंगेचं मुळात मागणं सगळे सोयरे, त्याचबरोबर नोंदीच्या आधारे आरक्षण देता येत नाही, मागासले पण ठरत नाही, हे डंके की चोट पे। 1 2 जरंगेची आंदोलन अनिष्ट पद्धतीनं, बेकायदा पद्धतीनं करतो म्हणणं तेही चूक। आणि दोन्ही गोष्टी लक्षात घेतात जरंगेच्या बाबतीत आज निर्णय जो न्यायालयाने दिलाय तो सर्वांकश सर आखोपर आहे। धन्यवाद आमच्याशी करण्यासाठी। होते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते। एकीकडे जरांगे म्हणतात आहेत आम्ही आंदोलन करणार, तर दुसरीकडे आता सदावर्ते म्हणतात आहेत त्यांनी जिथे जिथे एकंदरीत मागणी करेल त्याच्या विरोधात आम्ही जे आहे ते न्यायालयात जाऊ आणि आजचा न्यायालयाचा निर्णय तो योग्य। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता पुढची भूमिका, राज्य सरकारची भूमिका काय असेल हे पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरणार आहे। पुढे जर्नलिस्ट विजय देसाई सह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।